नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अबोली अंकुशला म्हणत असते की सर बरं झालं इथे कोर्टामध्ये आता सुप्रियाला सुद्धा शिक्षा सुनावली. आता माझ्याबरोबर ती सुद्धा जेलमध्ये असेल. दिनकर काकांच्या खुनाच्या मागे सुप्रियाचा हात आहे ही गोष्ट मला आधीपासूनच माहिती होती. हे सगळं सुप्रियानेच घडवून आणले आणि ती उगाचच या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे आता सुप्रिया जर जेलमध्ये असेल ना तर ती अजून इथे बाहेर काही कटकारस्थानं करण्याचे प्रयत्न करणार नाही. तेव्हा सुप्रिया आता जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत इथे आता बाहेर पडली नाही पाहिजे याचा बंदोबस्त तुम्ही करा. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली तू अजिबात काही काळजी करू नका. सुप्रियाला आता शिक्षा झाली आहे, ती आता लवकर बाहेर पडू शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुप्रिया जात असताना अबोलीला म्हणत असते अबोली सोडणार नाही आहे मी तुला. मला विनाकारण तू या प्रकरणामध्ये अडकवलेस ना, अजिबात तुला सोडणार नाही. उद्या बघ मी कोर्टामध्ये काय धमाका करते ते. तेव्हा अबोली म्हणत असते की सुप्रिया अगं तुला आता अरेस्ट झाले कळतंय ना, तू आता पोलीस स्टेशनमध्ये जातेस, एवढा माज करू नकोस गं. तेव्हा सुप्रिया म्हणते अच्छा म्हणजे ते पोलीस स्टेशन तुझ्या नवऱ्याचा राजवाडा आहे, तर तिथे काय तुझ्या मनाप्रमाणे वागशील का माझ्याजवळ, म्हणजे तू राणीसारखी राहशील आणि माझे हाल कराल का तिथे. तेव्हा अबोली म्हणत असते की सुप्रिया माझ्या नवऱ्याने कधीच इथे पोलीस स्टेशन आणि त्यांची ड्युटी याच्यामध्ये नातं आणलेलं नाही आहे. त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे आधी खाकी मग बाकी. ते त्यांची ड्युटी अगदी प्रामाणिकपणे पूर्ण करत असतात. हा ते पोलीस स्टेशन माझ्या नवऱ्याचं जरी असलं ना तरीसुद्धा तिथे तुला कुणीही त्रास देणार नाही. तू तिथे सुखरूप आहेस, पण तू नीट वागलीस तर हां, आणि जर विनाकारण कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मग तुझ्याबरोबर सगळे कसे वागतील मला माहिती नाही. तेव्हा सुप्रिया म्हणत असते अबोली मोठ्या मोठ्या बाता करू नकोस कळलं ना, मी पण सुप्रिया आहे सुप्रिया. तेव्हा ती म्हणते की उद्या बघ कोर्टामध्ये तुला किती मोठा धक्का मिळणार आहे, तो असा धमाका करणार आहे ना की तुझी इथे झोपच उडून जाईल. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते एक मिनिट काय करणार काय आहेस तू. तेव्हा सुप्रिया म्हणते कळेल ना उद्या तुला कोर्टामध्ये. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, कोर्टामध्ये आता तुलासुद्धा बऱ्याचशा गोष्टी उद्या कळतील. मी पण बघते ना तू काय करण्याचा प्रयत्न करतेस ते. कितीही काही केलंस ना तरी वृत्ती खोटीच आहे बरोबर ना, खोट्या वृत्तीनेच करणार. तशी मी सत्याची कास धरून पुढे जाते. मी जे करणार ना ते सत्यानेच करणार. तू काही आणि कितीही काही करण्याचा प्रयत्न कर गं, मी काय तुला घाबरत नाही. आतापर्यंत तुझ्यासारखे किती आले आणि गेले, मी कुणालाहीच भीक घातलेली नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश म्हणत असतो की अबोली हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, ही तुला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की मी तुम्हाला घाबरत नाही, काय करायचं आहे ते करा. अबोली उद्या बघच, उद्या असा धमाका करते ना की पूर्णपणे इथे तुझी केस डिस्ट्रॉय होऊन जाईल, तू काही करू शकणार नाही आहेस गं. तेव्हा इथे सुप्रिया अबोलीला विनाकारण घाबरवण्याचं काम करत असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो तिच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे समीरला राग आलेला असतो. समीर म्हणत असतो आई तू असं का केलंस गं, सुप्रियाचं नाव का घेतलंस. जर माझ्या सुप्रियाला काही झालं नाही तर मी तुला सोडणार नाही आहे. तुला माहिती आहे का तुझ्या अशा बोलण्यामुळे आपली केस किती वीक झाली आहे, जर तिला शिक्षा झाली तर. तेव्हा इथे आता समीर म्हणत असतो की आई मी आताच तुला सांगून ठेवतो या, जर माझ्या सुप्रियाला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही आहे. बघ मी तुझी कशी वाट लावून ठेवतो ते. तेव्हा इथे सविता म्हणत असते समीर अरे बाळा खरंच मी मुद्दामून काही नाही बोलले रे, मी तिचं नाव घेतलं कारण मी घाबरले होते. माझ्याच नवऱ्याच्या खुनाचा आरोप माझ्यावरती होत होता, मग मी काय करणार होते सांग ना. तेव्हा समीर म्हणतो आई अगं तू गप्प बस, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. तेवढ्यातच तिथे ॲडव्होकेट कीर्ती येते आणि म्हणत असते की मिस्टर समीर हे काय करताय तुम्ही, कसे बोलताय तुम्ही तुमच्या आईबरोबर. हे बघा कोर्टामध्ये त्या घाबरल्या होत्या, त्यांच्यावरती आरोप होत आहेत की काय असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी चुकून त्यांचं नाव घेतलं, सुप्रियाचं नाव घेतलं. म्हणून तुम्ही लगेच तुमच्या आईवरती रागवू नका. हे सगळं त्यांनी जाणून बुजून केलेलं नाही आहे, कळतंय का तुम्हाला. घाबरल्या होत्या त्या. या केसचा लोड तुम्ही घेऊ नका. मी आहे ना वकील तुमची, बरोबर ना, मी तुमची वकील आहे. त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते मला करायचं आहे. मी सगळं व्यवस्थित करेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही होणार नाही आहे सुप्रियाला. त्या जे काही बोलल्या त्या घाबरून बोलल्या, हेच आता आपल्याला कोर्टाला सांगायचं आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता ॲडव्होकेट कीर्ती आल्यानंतर त्यांनी समीरला दम दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तुम्ही तुमच्या आईवरती रागवू नका, त्यांच्यावरती चिडू नका. जे काही त्या बोलल्या, जे काही ते वागल्या ते सगळं घाबरून केलं होतं. आणि एक मिनिट, हा तुमचा जो काही हा घाबरलेला चेहरा आहे ना तो आधी बदला.
तुमचे हे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आणि तुम्ही जे काय हतबल झालं आहे ना ते याच्यावरून सगळेजण ओळखतील की तुम्हीच तुमच्या वडिलांचा खून केला आहे म्हणून. कळतं आहे का तुम्हाला? तेव्हा जरा अस्वस्थ होणं बंद करा आणि एकमेकांवरती चिडचिड करणंसुद्धा. नाहीतर ती अबोली या सगळ्याचा आपल्या विरोधातच ती फायदा करून घेईल. कळलं का? तेव्हा ॲडव्होकेट कीर्ती म्हणते की अजूनपर्यंत मी काही बोललेलीच नाही आहे. उद्या बघा कोर्टामध्ये अबोलीला कसं अडकवते ते. उद्या खूप मोठा धमाका कोर्टात होणार आहे. त्यानंतर अबोली म्हणत असते की सर आता कोर्टामध्ये कसे पुरावे सादर करणार आहे ॲडव्होकेट कीर्ती काय माहिती. तर इथे सुप्रियाचं नाव घेतलं आहे आता सविता काकूने, त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त टेन्शन आलं असेल. तेव्हा मला असे काही पुरावे सादर करायचे आहेत ज्याच्यावरून एक गोष्ट जर सिद्ध झाली असती ना की मी त्या वेळेला शुद्धीत नव्हते तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्या असत्या. तेव्हा अंकुश म्हणत असतो अबोली तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. आणि खरं सांगू का मी सुद्धा 2-3 पुरावे गोळा केलेत, त्याने तुला फायदाच होईल. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली ज्या रस्त्यावरती तू दिनकर काकांना भेटायला जात होतीस ना तिथे मी सुद्धा गाडी लावली होती आणि मी सुद्धा तुझ्या मागावरती येत होतो बरोबर ना. त्यावेळेला नेमकं माझ्याबरोबर काय घडलं होतं ना हे या CCTV फुटेजमध्ये आहे. तेव्हा तू जात असताना नेमकं काय काय घडलं होतं हे सगळं याच्यामध्ये रेकॉर्ड आहे अबोली. त्यानंतर अंकुश म्हणत असतो की आणि हा तुझा ब्लड टेस्टचा रिपोर्ट, तुझे ब्लड टेस्ट करण्यात आलेत परत आणि त्याच्यामध्ये कळलं आहे की तुझ्या शरीरामध्ये कुठले तरी पार्टी ड्रग्ज होते. म्हणजे हे ड्रग्ज असे असतात ना अबोली की पहिल्यांदा जेव्हा इथे ब्लड टेस्ट केले जातात ना तेव्हा ते आढळून येत नाही, पण काही दिवसानंतर ज्या काही वेगळ्या ब्लड टेस्ट असतात त्या केल्या जातात आणि मी त्याच तुझ्या करून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये दिसून आलं आहे की तुझ्या शरीरामध्ये कुठले तरी विषाणू होते, इथे पार्टी ड्रग्ज होते अबोली. हा पुरावासुद्धा तू जर कोर्टामध्ये दिलास ना तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातील असं आता अंकुश म्हणतो. तेव्हा इथे अबोली म्हणते सर खरंच थँक्यू सो मच. हे दोन्ही पुरावे आहे ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण का कशा पद्धतीने आपल्याला अडवण्याचा आणि फसवण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं या रिपोर्टवरून सिद्ध होईल सर. तेव्हा अबोली म्हणते सर पण आधी जेव्हा आपण रिपोर्ट केले तेव्हा त्याच्यामध्ये हे पार्टी ड्रग्ज आहेत असं का नाही आलं. तेव्हा अंकुश म्हणतो कारण ते विषाणू या नॉर्मल टेस्टमध्ये दिसत नाही. जेव्हा इथे माझ्या ही गोष्ट लक्षात आली, कारण तू सारखी म्हणत होतीस की सर जेव्हापासून मी ते पाणी प्यायले तेव्हापासून माझ्याबरोबर नेमकं काय काय घडलं आहे मला काहीच आठवत नाही आहे, मला काहीच आठवत नाही आहे, माझी बॉडीसुद्धा जड झाली होती, मी शुद्धीत नव्हते. हे जेव्हा तू बोललीस ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये संशय आला आणि मग तुझे जे काही तिथे ब्लड सॅम्पल होते त्याच्यातून मी एक वेगळी टेस्ट करायला सांगितली जी की आता विषाणू आहेत की नाही बॉडीमध्ये हे बघण्यासाठी केली जाते. ती ब्लड टेस्ट केल्यानंतर तुझ्या बॉडीमध्ये पार्टी ड्रग्ज आहेत हे त्याच्यामध्ये सिद्ध झाले. हा मुद्दा तू कोर्टामध्ये मांड आणि हा पुरावा सिद्ध कर. पुरावा सादर केल्यानंतरच लगेचच तुझी या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे ही गोष्ट लक्षात येईल. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो अबोली ॲडव्होकेट कीर्ती आणि ती सुप्रिया नवनवीन डावपेच खेळण्यामध्ये खूपच जास्त हुशार आहेस. अजिबात पॅनिक होऊ नकोस, अजिबात घाबरू नकोस. तुला इथे धीराने ही केस लढायची आहे, कारण विषय फक्त तुझा नाही आहे तर अशा कितीतरी निरपराधी लोकांचा आहे, त्यांना विनाकारण या प्रकरणामध्ये अडकवलं जातं आणि ते विनाकारण शिक्षा भोगत असतात. तेव्हा अबोली तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे. समीर, सविता काकू, ॲडव्होकेट कीर्ती कितीही खोटं बोलतील, कितीही डावपेच खेळतील, पण तू अजिबात खचून जाऊ नकोस, तू अजिबात घाबरू नकोस असं इकडे आता अंकुश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो जज साहेब आलेले असतात. जज साहेब आल्यानंतर ते म्हणतात की चला आता कार्यवाहीला सुरुवात करा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असतात की जज साहेब काल जो मुद्दा अर्धवट राहिला होता मी तिथूनच आता सुरुवात करते. तर इथे काल सविता चौधरी यांनी जे काही स्टेटमेंट दिलं होतं कोर्टामध्ये ते स्टेटमेंट त्यांनी चुकीचं दिलं होतं. त्यामुळे जे काही मला आता बोलायचं आहे, जे काही त्यांच्या तोंडून मधून घ्यायचं आहे हे विटनेस बॉक्समध्येच घेईन. तेव्हा मी सविता चौधरी यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करते सर. तेव्हा इथे आता परमिशन दिलेली असते. सविता काकू विटनेस बॉक्समध्ये आलेले असतात. तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात की सविता चौधरी तुम्ही सांगा काल तुम्ही जे काही सुप्रियाचं नाव घेतलं ते का घेतलं, म्हणजे तुम्हाला नेमकं काय बोलायचं होतं. तेव्हा इथे आता सविता काकू म्हणत असतात की काल मी सुप्रियाचं नाव घेतलं कारण मी खूप घाबरले होते. मी इतके घाबरले की मला जे नाव सुचलं ते मी घेतलं. मी इथे सुप्रियाचं नाव घेतलं म्हणजे ते खोटं घेतलं. खरोखर तिने दिनकर काकांचा म्हणजे यांचा खून केलेला नाही आहे असं सुद्धा इथे आता सविता म्हणत असते. तेव्हा
इथे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात, पण तुम्ही घाबरून तिचं नाव का घेतलं? तर इथे आता सविता काकू म्हणतात की माझ्या नवऱ्याचा खुनाचा आरोप माझ्यावरती आला, मी काही न करता मग मी पॅनिक होणार, मी घाबरणारच ना. मी घाबरले आणि मग मी इथे सुप्रियाचं नाव घेतलं घाबरून. तिने खरोखर खून केलेला नाही आहे. तेव्हा इथे आता लगेचच ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात, जज साहेब बघितलं ना, म्हणजे माणूस घाबरला तर तो काही बोलू शकतो. सविता काकूंनी सांगितलं त्या घाबरल्या म्हणून त्यांनी सुप्रियाचं नाव घेतलं. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब मला सुद्धा बोलायचं आहे. तेव्हा ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात की जज साहेब काल सविता काकूंनी जे काही सुप्रियाच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलं ते तुम्ही इथे आता ग्राह्य धरू नका, तर ते स्टेटमेंट तुम्ही रद्द करून टाका असं मला वाटतं आहे. तेव्हा अबोली म्हणते, एक मिनिट जज साहेब, तुम्ही असं करू शकत नाही. कारण का? तर इथे जज साहेबांनी घेतलेला निर्णय तुम्ही बदलणाऱ्या कोण कीर्ती मॅडम? आणि तसंही सविता काकूंनी काल स्वतःच्या तोंडाने सुप्रियाचं नाव घेतलं आहे. मग आता त्यावेळेला त्यांनी जे नाव घेतलं ते त्यांनी खरोखर घेतलं आणि आता ज्या सोयीस्कररित्या त्या खोटं बोलत आहेत की त्यांनी घाबरून नाव घेतलं, आता त्या खोटं बोलत आहेत. कदाचित तेव्हा त्या खरं बोलल्या असतील आणि आता खोटं बोलत आहेत, शक्यता नाकारता येऊ शकत नाही ना जज साहेब. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात, अगदी बरोबर. त्यानंतर इथे अबोली म्हणत असते आणि ॲडव्होकेट कीर्ती तुम्ही म्हणताय तसं की सविता काकू घाबरल्या होत्या आणि मग त्यांनी सुप्रियाचं नाव घेतलं. मग जर माणूस घाबरलेला आहे तर तो फक्त सुप्रियाचंच नाव का घेऊ शकतो? घाबरलेला माणूस कुणाचंही नाव घेऊ शकतो. ॲडव्होकेट कीर्ती यांचं पण घेऊ शकतो कारण तो घाबरला आहे. समीरचं घेऊ शकतो, सुप्रियाचंच का? कारण का दिनकर काकांना मारण्यामध्ये सुप्रियाचा हेतू होता. कारण का? तर इथे दिनकर काका खूप जास्त घाबरले होते जज साहेब. सखीच्या केसनंतर सखीने जे काही स्टेटमेंट दिलं की सगळे लोक तिच्याबरोबर वाईट वागायचे, पौर्णिमाबरोबर तिच्या आईला त्रास द्यायचे आणि तिला आपल्या आईबरोबर राहायचं आहे. ती सगळेजणं तिच्या आईचा कसा अपमान करायचे, तिला घालून पाडून बोलायचे, रंगावरून हिनवायचे, सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती होती, मग कसा तिला मारण्याचा प्रयत्न केला गेला. सखीने हे सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळे दिनकर काका तेव्हा खूप घाबरले होते जज साहेब. दिनकर काकांना वाटलं की आता सखीने आपलं सत्य सांगितलं आहे, आता आपल्याला आपल्या गुन्ह्याची शिक्षा होणारच. घरचा इथे आता खूप मोठा पुरुष म्हणून मला तर सर्वात मोठी शिक्षा होईल. इथे आता सगळ्यात मोठा पुरुष मीच आहे ना, मी तर इथे वयस्कर आहे. त्यामुळे आता करता धरता असताना देखील तुमच्या गुन्ह्यामध्ये मी तुमची साथ दिली म्हणून मला कठोरातली कठोर शिक्षा होईल असं दिनकर काका या लोकांना म्हणत होते. आणि म्हणूनच दिनकर काका माफीचा साक्षीदार व्हायला तयार होते. त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की अबोली मला तुला सगळं काही सत्य सांगायचं आहे, मला माफीचा साक्षीदार व्हायचं आहे. तेव्हा त्यांनी मला भेटायला बोलावलं. मी भेटायला गेलेसुद्धा, पण तेव्हा तिथे दिनकर काका आलेच नाही. तेव्हा माझ्याबरोबर अंकुश सरसुद्धा यायला निघाले होते आणि तेव्हाच बरोबर अंकुश सरांच्या गाडीची इथे आता कुणीतरी हवा काढली, त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि म्हणून ते माझ्याबरोबर येऊ शकले नाही. तेव्हा इथे आता जज साहेब म्हणतात, पण या सगळ्याचा काय संबंध? तेव्हा अबोली म्हणते, कारण सर इथे आता मी तुम्हाला एक CCTV फुटेज देते, त्याच्यामध्ये बघा अंकुश सरांची गाडी जिथे उभी आहे तिथे एक व्यक्ती आले आणि त्यांनी अंकुश सरांची गाडी ही आता पंक्चर केलेली आहे. हवं तर बघा तुम्ही, हवा काढली. मग आता अंकुश सर माझ्या मागोमाग येणार होते. मग जर मी तिथे गेले असते आणि तिथे जाऊन सगळी गोष्ट मला कळली असती तर अंकुश सरांनी माझ्यावरती खुनाचा आरोप येऊच दिला नसता. कारण हे सगळं जे काही घडलं ते घडलंच नसतं ना. अंकुश सरांनी सेफली मला बाहेर काढलं असतं. त्यांना इथे आता न येऊ देण्यासाठी, अंकुश सरांना उशीर होण्यासाठी त्यांची गाडी इथे बंद पाडण्यात आली. आणि तेवढ्यातच मी सांगितल्याप्रमाणे मी उभी होते आणि एका मुलाने पाण्याची बाटली आणून दिली. ते पाणी मी प्यायले सर, आणि नंतरचं मला काही आठवत नाही आहे. त्या पाण्यामध्ये काहीतरी मिक्स आहे कळल्यानंतर मी पाणी पिणं बंद केलं. त्यानंतरला मी नको नको म्हणत असताना जबरदस्तीने पाणी देणं, मला तहान लागली होती म्हणून मी ते पाणी प्यायले. पण मला तिथे बरोबर चक्कर आली आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो पौर्णिमाचा नवरा समीरच होता, ज्याने ते पाणी द्यायला सांगितलं होतं. तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात की कालच ते सिद्ध केलं ना की तो राहुलसारखा दिसणारा दुसरा कोणीतरी होता, समीरसारखा. तो समीर नव्हता. तेव्हा अबोली म्हणते, अच्छा, म्हणजे तो समीरसारखा दिसणारा कोणीतरी होता असं म्हणायचं आहे तुम्हाला, पण तो समीर नव्हता का? तो समीरच होता. असं का तुम्ही बोलत नाही? का तुमच्या आशिलावरती तुमचा खूप विश्वास आहे का? सांगा ना ॲडव्होकेट कीर्ती, तुमच्या आशिलावरती तुमचा खरंच खूप विश्वास आहे? तो खरं बोलतोय असं तुम्हाला वाटतंय? तुम्हीसुद्धा खोटं खोटं रंगवून बोलताय ना माझ्याबरोबर? कारण माझा त्याच्यावरती विश्वास नाही आहे. तुमचा कसा काय आहे मला कळत नाही आहे. कारण का मला माहिती आहे समीर कधी कसा वागू शकतो ते. कारण एवढ्या दिवस मी त्यांच्याबरोबर ही केस लढते ना. तुम्ही त्यांचा तिसरा वकील आहात. कितवा? तिसरा.
तिसरा वकील, 2 वकील सोडून गेले, तुम्ही तिसरा वकील आहात, मग तुम्हाला तर हे सगळं सत्य सांगितलं आहे का? म्हणून मी म्हणते जज साहेब की इथे अंकुश सरांच्या गाडीचं बघा, इथे आता फुटेजमध्ये कशा पद्धतीने टायर पंक्चर करण्यात आलं आहे. अंकुश सर कदाचित माझ्या पाठीवरती लगेच आले असते तर या लोकांना हा प्लॅन करता आला नसता. आणि म्हणूनच अंकुश सरांना उशीर व्हावा म्हणून त्यांची गाडी बंद करण्यात आली. मला इथे पाणी देण्यात आलं जेणेकरून मी बेशुद्ध झाले. दिनकर काकांचा खून करून आरोप माझ्यावरती टाकण्यात आला. आणि तुम्ही माझे ब्लड रिपोर्ट बघालच, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय की त्याच्यामध्ये माझ्या शरीरामध्ये इथे आता सॅम्पल होते आणि ते सुद्धा पार्टी ड्रग्ज. हे घ्या, हा त्याचा रिपोर्ट आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणते की हे सगळं खोटं आहे जज साहेब. तेव्हा अबोली म्हणत असते, 1 मिनिट थांबा ना, मला तर बोलू द्या. माझं पूर्ण बोलणं झाल्यानंतर तुम्ही बोला. माझ्या ब्लडमध्ये इथे कुठलेही ड्रग्ज नाही आहेत, हा रिपोर्ट तुम्ही सादर केला होतात, पण आता मी नवीन रिपोर्ट केला आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, ज्या वेळेला माझे पुन्हा टेस्ट करण्यात आले, इथे एका वेगळ्या पद्धतीची ब्लड टेस्ट करण्यात आली. नॉर्मल टेस्टमध्ये हे सॅम्पल सापडत नाही आणि हे वेगळे पार्टी ड्रग्ज आहेत जे माझ्या ब्लड सॅम्पलमध्ये सापडले. आणि तेव्हा मला नशा देण्यात आली होती, मला गुंगीचं औषध देण्यात आलं होतं, हे या पेपरवरून सिद्ध होतं आहे. म्हणजे मला इथे पाण्यातून त्यांनी बेशुद्ध केलं आणि त्यानंतर बेशुद्ध केल्यानंतर दिनकर काकाचा खून केला आणि मग तिथे ए लिहिला, कारण सगळा आरोप माझ्यावरती यावा म्हणून. मी तर पूर्णपणे इथे बेशुद्ध होते. माझ्या अंगावरती रक्त ओढणं असू दे किंवा माझ्या हातामध्ये गन देणं, ज्या माणसाने खून केला आहे तो गन घेऊन यायला मूर्ख आहे का सांगा ना. पण मी शुद्धीतच नव्हते. ती गन माझ्या हातात काय दिली, मला घरी पाठवून काय दिलं, मी घरी कशी आले हे सुद्धा मला आठवत नाही आहे. नेमकं तेव्हा काय काय घडलं हे मला आठवत नाही आहे. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की जज साहेब, इथे आता कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर करण्यात आले त्याच्यावरून मला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही ते फुटेज बघा, त्याच्यामध्ये अंकुश सरांची गाडी पंक्चर केली, मला पाणी दिलं, त्याच्यामध्ये ड्रग्ज होते, ते पार्टी ड्रग्ज आहेत असा पुरावा मी सादर केला आहे. आणि त्याचबरोबर इथे आता सविता काकूंनी सुप्रियाचं नाव घेणं, जर इथे सुप्रिया गुन्हेगार नाही आहे तर मग तसं तिने सिद्ध करावं. आणि त्याचबरोबर सविता काकू घाबरल्या होत्या असं त्या आता बोलत आहेत, पण तेव्हा तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्या जज साहेबांना म्हणाल्या की आता मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते, मी काही खोटं बोलणार नाही आहे. आणि मग त्यानंतर त्यांनी सविताचं इथे आता नाव न घेता, स्वतःचं नाव न घेता त्यांनी बरोबर सुप्रियाचं नाव घेतलं. कळतंय का तुम्हाला ॲडव्होकेट कीर्ती, इथे हे लोक कसे आहेत ते? तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही ही केस व्यवस्थितरित्या जिंकू शकता. माझ्यावरती खोटे नाटे आरोप करून हे कधीही शक्य होणारं नाही आहे. जर त्यांना नाव घ्यायचंच होतं, दुसरं कुणाचं तरी घ्यायचं होतं, सुप्रियाचंच का? म्हणजे तेव्हा त्यांनी खरोखर तिचं नाव खरं घेतलं आणि त्यानंतरला इथे आता ते आपलं स्टेटमेंट बदलत आहेत. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की तुम्हाला कळतं आहे का ॲडव्होकेट कीर्ती, अहो समीरवरती पूर्ण विश्वास ठेवू नका. तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमचा अशील प्रत्येक वेळेला खरं बोलतो, पण तसं नाही आहे, बरोबर की नाही? तुम्ही त्यांचा तिसरा वकील आहात आणि मी पहिलाच वकील आहे. मला माहिती आहे ना कोण कसं आहे ते. या काकांना पहिल्यांदा मीच निर्दोष सिद्ध केलं होतं, या प्रकरणातून बाहेर काढलं होतं, पण ज्या वेळेला सखीने स्टेटमेंट दिलं तेव्हा सगळ्यांचे गुन्हे बाहेर आले होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ॲडव्होकेट कीर्तीला चांगलाच अबोलीने आता दम भरलेला असतो. ती म्हणत असते की समीर हा खूपच जास्त कठोर माणूस आहे, स्वतःच्या बायकोला मारण्याचा प्रयत्न करतो आणि इथे स्वतःची गर्लफ्रेंड सुप्रिया हिला मात्र इथे प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इथे अबोलीने सांगितलेलं असतं की तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, पण ही गोष्ट मात्र नक्की की सुप्रियानेच दिनकर काकांचा खून केला आहे आणि ते इथे काकूने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं आहे. म्हणजे निदान इथे खरं स्टेटमेंट दिलं आहे हे तरी नाकारता येऊ शकत नाही ना. म्हणजे काकू जरी घाबरून बोलल्या असल्या तरी खरं बोलल्या असतील हे नाकारता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे इथे सुप्रियाला जे काही अरेस्ट करण्यात आले ना, ती इथे अटक राहणारच. ती आता सुटू शकत नाही आहे, कारण दिनकर काकांचा खून करण्यासाठी तिच्याकडे खूपच जास्त गोष्टी होत्या, ती हे करूच शकते असं अबोली म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सुप्रिया म्हणत असते मी दिनकर काकांचा खून केलेला नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते की मग कशावरून मी खून केला आहे? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की तूच खून केला आहेस, मी नाही. तेव्हा अबोली म्हणते काय पुरावा आहे तुमच्याकडे?
तेव्हा कीर्ती म्हणते की पुरावा आहे, आई विटनेस आहे. तेव्हा तिथे आता श्रेयस येतो आणि म्हणतो की जज साहेब, अबोलीनेच दिनकर काकांचा खून केला मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. तेव्हा अबोली म्हणते, स्वतःच्या आईचा खून करून फरार झालेला तू काय माझं बरोबर आणि चूक सांगणार, असं अबोली आता श्रेयसला सगळ्यांसमोर चांगलं हिणवून म्हणते आणि त्याची बोलती कायमची बंद करून ठेवते.